आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सर प्लीज मला 24 तास देता का? मी काही करेन पण त्या खऱ्या गुन्हेगाराला तुमच्या समोर आणून उभं करीन। प्लीज फक्त 24 तासांसाठी केजेरना अटक करू नका। मॅडम, जर 24 तासांच्या आत तुम्ही खऱ्या गुन्हेगाराला पकडून आणणार असाल तर मी माझ्या जबाबदारीवर एजंटची 24 तासाची अटक थांबवायला तयार आहे। पण या 24 तासात एजे सरांना घराबाहेर जाता येणार नाही, कारण ऑन पेपर या घटनेला एजे सर कारणीभूत आहेत आणि चिडलेल्या फॅमिलीने कायदा हातात घेऊ नये अशी माझी इच्छा आहे। ज्यांना विषबाधा झाली आहे त्यांच्या घरचे खूप भडकले आहेत। जर त्यांनी कायदा हातात घेतला तर खूप प्रॉब्लेम होईल। ठीक आहे सर, जर एजे घराबाहेर पडू शकणार नसतील तर मी जाईन आणि मी गुन्हेगाराला शोधून तुमच्या समोर उभं करीन, तेही 24 तासाच्या आत। लीला, तू तुझे फुटकळ प्रयत्न करून बघ, पण फूड पॉइझनिंगचा मास्टर माइंड मी आहे। आणि पुढच्या 24 तासात काय, पुढचे 7 जन्म जरी तू शोधलंस ना तरी तुला ते सापडणार नाही। मॅडम, आता तुमच्याकडे फक्त 24 तास आहेत, त्यानंतर मात्र मला ॲक्शन घ्यावीच लागेल। आणि तुम्हाला एजंटच्या अगेन्स्ट ॲक्शन घ्यायची वेळ येणारच नाही, मी शब्द देते तुम्हाला। ठीक आहे मॅडम, आमची लोक या प्रकरणाचा तपास करतच आहेत। आमच्या हाती काय लागलं तर आम्ही तुम्हाला नक्की कळवू, आणि जर तुम्हाला काही कळलं तर तुम्ही आम्हाला नक्की कळवा। आमची काहीही मदत लागली तर आम्ही 24 तास तुमच्या सेवेसाठी हजर आहोत। येतो आम्ही। हो सर, थँक्यू। लीला, तू मनावर घेतलं तू काही करू शकतेस, मला माहिती आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे। हो, पण अंतरात आई त्या अजूनही घरी आल्या नाहीत, त्यांना पण शोधायला हवं। लीला लीला, तू काळजी करू नकोस, अंधाराला मी शोधते। ठीक आहे आजी, काही कळलं तर मला लगेच सांगा। एजे आजी, मी इथे। लीला, प्लीज बी केअरफुल, प्लीज। मी अंतराला शोधायचा प्रयत्न करते। आजी काळजी करू नका, मारुती आहे माझ्यासोबत। बिलकुल काळजी करू नका। विश्वा, नीट ऐक। काय झालं? विराजचं प्रमोद सर काही सापडलं का? नाही लीला, अजून तरी जे काय घडले काहीच कळत नाही का? लीलाबाईनी, हा आपला फूड क्वालिटी कंट्रोल टीमचा रिपोर्ट आहे। ही टीम आपलं सगळं रॉ मटेरियल चेक करते, त्याची क्वालिटी पडताळून पाहते आणि एकदा त्यांनी क्लिअरन्स दिला की आपण ते वापरायला देतो। ह्याचा अर्थ रॉ मटेरियलमध्ये काहीच भेसळ नाही। नाही, आणि आणखीन एक गोष्ट, लॅब रिपोर्टमध्ये असं आलंय की आपण पार्टीमध्ये जे काही फूड सर्व केलं त्यामध्ये पॉयझनस एलिमेंट होते। असं कसं शक्य आहे? असं बाहेरचं कोणी येऊन आपल्या पदार्थांमध्ये पॉयझनस पदार्थ मिक्स करतं आणि स्टाफला काहीच कळत नाही? विराज, अरे मी सगळ्या स्टाफची लिस्ट चेक केली, नेहमीचा स्टाफ आहे। दादा, मी फुटेजेस सुद्धा चेक केले CCTV मध्ये। आपल्या प्रेमायसेसमध्ये कुठेच सस्पिशियस हालचाल झाली नाही, ना कोणी आतमध्ये आलंय। मग हे सगळं कसं काय झालं?
ह्याचा अर्थ ती व्यक्ती बाहेरची नाही तर आपल्याच विश्वासातली कोणीतरी आहे. नाही लीलाबाईंनी तुम्ही हे असं खात्रीपूर्वक कसं काय सांगू शकता? हो. ईश्वर दादा, हे बघ, रॉ मटेरियल मध्ये कसली भेसळ नाही, बरोबर? आणि लॅब रिपोर्ट्स प्रमाणे सगळ्या पदार्थांमध्ये पॉइझनस एलिमेंट होता. पण रॉ मटेरियल त्यात तर काहीच भेसळ नाहीये. आणि सगळं जेवण आपल्या स्टाफने हॉटेलमध्येच बनवले, त्यामुळे बाहेरची कुठली तरी व्यक्ती येऊन काहीतरी करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की आपल्या स्टाफपैकीच कोणीतरी हे केलंय. लीलाचा मुद्दा करेक्ट आहे. विश्वा दादा, मला सांग, आपल्या किचनमध्ये CCTV कॅमेराज आहेत? हो आहे. त्यांचं फुटेज चेक कर. मला वाटतं त्यात नक्की काहीतरी सापडेल. मी लगेच चेक करतो. आणि विराज सर, मला आपल्या स्टाफची लिस्ट देता? हां हां. हो फाल्गुनी, मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. आता मला फक्त तुझी साथ हवी. तू आहेस ना माझ्या बरोबर? काय मिळालं तुम्हाला हे असं वागून? एजे त्यांच्या स्टाफला कधीच परक्यासारखं वागवत नाही. त्यांच्यासाठी त्यांचा स्टाफ हा त्यांच्या फॅमिली सारखा आहे. तुम्ही कदाचित विसरला असाल नागेश, मी आठवण करून देते. तुमच्या आई जेव्हा ICU मध्ये होत्या तेव्हा हॉस्पिटलचा आणि सर्जरीचा सगळा खर्च एजेंनी केला होता. आणि सागर, तुमच्या बहिणीचं शिक्षण सुद्धा एजेंटमुळेच पूर्ण होऊ शकलं. एजेंनी तुमच्यासाठी एवढं सगळं केलं आणि तुम्ही काय केलं? त्यांचा विश्वासघात. हे तुम्हाला कळतंय का? ज्या स्टाफला एजेंनी इतकं जपलंय, जेव्हा एजेंना कळेल की त्यांचा स्टाफ त्यांच्याशी असा वागलाय, त्यांना किती वाईट वाटेल. हे काय ना, पैसा काय आज आहे उद्या नाही, पण एकदा गमावलेला विश्वास परत कमावता येत नाही. मॅडम, तुम्हाला समजावून कसं सांगू काहीच कळत नाहीये. अहो, एजे सरांशी विश्वासघात नाही केलाय आम्ही. एजेंटना फसवण्याचा विचार आम्ही स्वप्नातही नाही करू शकत. हो का? बर विराज सर, हे बघा, हे तुमचे बँक स्टेटमेंट्स आहेत. पहिली गोष्ट, तुम्ही दोघंही अचानक सुट्टीवर गेलात आणि म्हणून नवीन शेफ्सना अपॉइंट करावं लागलं. आणि तुम्ही सुट्टीवर गेल्यानंतरच तुमच्या अकाउंटमध्ये 5 ते 7 लाख रुपये क्रेडिट झालेत. आणि तुमची सुट्ट्या घ्यायची कारणं सुद्धा सगळी खोटी होती. ह्यावर काय बोलायचं आता तुम्हाला? मॅडम, आमच्या अकाउंटवरती पैसे आले हे खरं आहे, पण त्यातला एकही रुपया आम्ही वापरला नाहीये. नाही, ते आम्ही चेक करूच, पण तुम्ही खोटे रिझन्स देऊन सुट्ट्या घेतल्या का?